नमस्कार. एका शहरामध्ये तरुणाची चहाची टपरी होती आणि चहाची टपरी त्याची होतीच, पण तो अतिशय मेहनती होता आणि प्रामाणिकही होता. त्यामुळे साहजिकच त्याच्या चहाच्या टपरीवर अगदी लांबून असे लोक यायची, कारण त्याचा चहा तेवढाच स्वादिष्ट होता. त्यामुळे तो गावात अगदी दूरवरपर्यंत त्याची ख्याती पसरली होती. खूप लांबून अगदी लोक त्याच्याकडे यायची चहा पिण्यासाठी. अतिशय तो गोड बोलायचा, अतिशय सज्जन असा होता. त्याच्यामुळे प्रचंड अशी त्याच्या टपरीवर गर्दी असायची आणि पाहता पाहता त्यानं गावामध्ये चहाची 2-3 दुकानंही टाकली. म्हणजे एवढा तो प्रसिद्ध झाला, इतका तो प्रसिद्ध असा होता. चहा तर अतिशय स्वादिष्ट असायचा आणि सगळ्यांशी व्यवहार त्याचा अतिशय चांगला असायचा. तो गोड होता, तो तरुण होता, समजूतदार होता, प्रामाणिक होता. आणि मग साहजिकच माणसं मग त्याच्याकडे धाव घेऊ लागली. त्याचं मोठं नाव झालं. एवढंच काय, त्याचं एक चहाचं ब्रँड तयार झालं. आणि मग पण सांगायचा उद्देश म्हणजे तो किती श्रीमंत झाला, कितीही मोठा झाला, तरीसुद्धा त्याची जी चहाची टपरी त्यानं सुरुवातीला टाकली होती ना, ती तशीच त्यानं चालू ठेवली होती. आणि त्या टपरीवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो मोफत चहा द्यायचा आणि तोसुद्धा चहाच्या टपरीवर बसून लोकांच्यासोबत चहा प्यायचा आणि सगळ्यांची विचारपूस करायचा. असा हा मेहनती होता. सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, माणसानं कितीही मोठं झालं तरी ते पूर्वीचे दिवस कधी विसरायचे नसतात. कारण ते जे पूर्वीचे दिवस होते त्यामुळेच तर तो मनुष्य मोठा झालेला असतो. यामुळं मानवानं कधीही विसरू नये आपले जे दिवस आहेत, आपलं जे बालपण गेलं आहे, आपण जे काही सहन केलं, जे काही आपणाला कोणी मदत केली असेल, ते कधीच विसरायची नसते. कशी वाटली कथा अवश्य सांगा. आणखी तुम्हाला अशाच प्रकारच्या काही प्रेरणादायी कथा ऐकायला आवडतील का, त्याही अवश्य आणि अवश्य सांगा. धन्यवाद.